जय काळ सिद्ध. आजपर्यंत आपण अनेक प्रवचनातून पाहिलेलं आहे. म्हणजे जी वर्णनं केली जातात ना, म्हणजे आपल्याला शुद्ध ज्ञान व्हायला पाहिजे. आणि शुद्ध ज्ञान म्हणजे कसं, आपलं स्वतःचं ज्ञान व्हायला पाहिजे. मी स्वतः कोण आहे, आणि हे स्वतःचं ज्ञान होण्यासाठी जसं आपला दासबोध हा प्रमाण ग्रंथ आहे, आणि दासबोध ह्या ग्रंथामध्ये आपण ग्रंथारंभ लक्षणापासून विमल ब्रह्मनिरूपणपर्यंत सगळ्या गोष्टींचं आपण विवेचन केलं आहे. त्याचं आपण ॲनालिसिस पण केलेलं आहे. आणि विशेष काय समजावलं जातं, हे संपूर्ण विश्व आहे ना, आपण अनेक अवतार पाहतो. भगवंताचे 10 अवतार, भागवतात वर्णन केलेले 24 अवतार, सगळे अवतार पाहतो. पण सगळ्यात पहिला भगवंताचा अवतार कुठला कुठला सांगा भाऊ? अहो, हे संपूर्ण दृश्य जगत आपण पाहतोय, सृष्टी जी आपण पाहतोय ना, हा भगवंताचा पहिला अवतार आहे. म्हणजे आणि ह्या अवतारामध्ये काय आपल्याला दिसून येतं, म्हणजे कार्य आणि कारण. आता कारण काय आहे? कारण चिन्मय परमेश्वर परमात्मा हे कारण आहे. आणि कार्य काय? हे संपूर्ण दृश्य जगत आपण पाहतोय, सृष्टी निर्माण जी झालेली आहे, हे कार्य आहे. म्हणजे आणि हेच म्हणजे माया ब्रह्म आपण पाहतो की नाही, माया आणि ब्रह्म. आता हा ब्रह्म जो आहे, तर ब्रह्म काय होतं, मायेच्या आधाराने. आता माया म्हणजे माया हे बीजरूप आहे, बीजरूप आहे. सृष्टी निर्माण व्हायची असेल तर त्याच्यासाठी बी पाहिजे ना, बी पाहिजे. म्हणजे नुसतं बीज असून चालत नाही, त्याच्यावर पाणी पण घालायला पाहिजे. मग आता बीजाचं कार्य कोण करतं? ही संपूर्ण जी माया जी आहे, माया हे बीजाचं कार्य करतं. कारण मायेमध्ये काय असतं, मायेमध्ये अनंत जे जीवात्मे जे आहेत, जे कारण देहामध्ये असलेले अनंत जीवात्मे, त्या सगळ्या जीवात्म्यांनी जी काही कर्म केलेली आहेत, ती कर्म म्हणजे बीज स्वरूप असतात. कळलं ना? मग त्यामध्ये वासना येतील, अपेक्षा येतील, इच्छा येतील, हे सगळं जे जे काय आहे ते म्हणजे हे बीज स्वरूप जे कर्म आहे. आणि ह्या बीजस्वरूप म्हणजे कर्माच्या सोबत जेव्हा चेतन परमात्मा येतो, म्हणजे याला पुरुष म्हटलं जातं. पुरुष आणि प्रकृती आणि पुरुष, माया आणि ब्रह्म, अनेक नावं दिलेली आहेत केवळ समजावण्यासाठी. पण आपण हे एवढं समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून मग काय होतं, शेवटी असं म्हटलं जातं काय, देवो देवालय प्रोक्ता. आता हे देव जे आहे ना, देवो देवालय प्रोक्ता, आणि जीवो देव सनातना. म्हणजे हा शरीर जे आहे ना, शरीर हे देवालय. आणि ह्या देवालयामध्ये कोण येतं? देव येतं. म्हणजे परमेश्वर परमात्मा येतं, चिन्मय परमेश्वर येतं. आणि हा जीव जो आहे ना, ते जीव हा जो सनातन आहे. कळलं? म्हणजे जीवात्मा ज्याला म्हटलं जातं ना, जीवात्मा हा पहिल्यापासूनच आहे. लक्षात घ्या, कुणालाही म्हणजे त्रिदेवांना सुद्धा नवीन जीवात्मा तयार करता येत नाही. म्हणजे सगळे जीवात्मे हे पहिल्यापासूनच आहेत. मग आता आपल्याला काय करायचं आहे इथून, ते जे अज्ञान निर्माल्यम आपण काय केलेलं आहे, हे अज्ञान जे आहे, अज्ञान हे निर्माल्य आहे. निर्माल्य म्हणजे आता फूल आपण घातलं की नाही, आज आपण देवाला फूल चढवलं, मग उद्या त्याचं निर्माल्य झालं. कळलं की नाही? तसंच आपण काय केलेलं आहे, हे अज्ञानाचं म्हणजे जो हार घातलेला आहे ना, जे भगवंताच्या गळ्यामध्ये हार घातलेला आहे, त्याचं आता निर्माल्य झालं. पण हे कुठलं? अज्ञान. आता म्हणून हे अज्ञान जे आहे हे निर्माल्य झालेलं आहे, काढून टाकायचं अज्ञान. आणि हे अज्ञान काढून टाकून सोहम भावेन पूजेत. सहा अहम म्हणजे शेवटी आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, परमेश्वर परमात्मा मीच आहे, हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता आपण पाहिलं ना, महाराजांची प्रवचनं, आत्ता मी अनेक प्रवचनं ह्याच्यावर यूट्यूबवर अपलोड केली. त्यामध्ये महाराज काय सांगतायत, म्हणा मी आत्मा आहे. बा केवढं ठणकावून महाराज सांगत होतं सगळ्यांना, आणि सगळे म्हणत होते की नाही. म्हणजे अशा पद्धतीने महाराजांनी अगदी सांगतो ना मी तुम्हाला की 50 वेळाला म्हणून घेतलंय सगळ्यांकडून, सगळ्या भक्तांकडून. म्हणजे आपल्याला काय करायचंय, मी आत्मा हे आपल्याला क्लेम करायचंय, लक्षात घ्या. आणि मग क्लेम करण्यासाठी साधन पाहिजे ना. कशाच्या आधारे आपण क्लेम करणार? मनाच्या आधाराने.
मग त्याच्यासाठी मन पाहिजे, कारण क्लेम करण्यासाठी मनाची आवश्यकता आहे. मग मनाने जेव्हा हे क्लेम केलं मी आत्मा आहे, मग ह्याच्यासाठी मन कसं असायला पाहिजे? मन जे आहे ना ते एक तर चित्त विशालता. आपण पाहिलं ना, आपण जी कर्म करतो निष्काम कर्माने काय होतं? चित्त एकाग्र होतं. चित्त एकाग्रता, चित्तशुद्धी म्हणजे चित्तस्य शुद्ध हे कर्म न तू वस्तुपलब्धे वस्तुसिद्धीर विचारेण न किंचित कर्म कोटिबी. म्हणजे चित्ताची शुद्धता होणं, चित्त शुद्ध व्हायला पाहिजे. म्हणजे चित्तस्य शुद्ध हे कर्म. मग चित्तशुद्धी झाली, नंतर चित्त एकाग्र व्हायला पाहिजे. चित्त एकाग्र व्हायला पाहिजे आणि चित्त विशाल व्हायला पाहिजे. मग ते हे कार्य कशाने होणार? आणि ह्याच्यासाठी ध्यानधारणा आणि सद्गुरू बोधाप्रमाणे श्रवण, मनन आणि निधिध्यासन व्हायलाच पाहिजे. लक्षात घ्या, आपल्याला ज्ञान झालंय, सद्गुरूने आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, आपल्याला सांगितलंय तू आत्मा आहेस आणि आपला निश्चय झालाय सगळ्यांचा मी आत्मा आहे. पण आता हे जे ज्ञान झालेलं आहे ना, ह्याचा निधिध्यास व्हायला पाहिजे, तो निश्चय व्हायला पाहिजे. आणि तो निश्चय होण्यासाठी निधिध्यासन हे आवश्यक आहे. म्हणजे श्रवण, मनन, निधिध्यासन हे व्हायलाच पाहिजे. आपण पाहिलं बघा, म्हणजे बृहदारण्यक उपनिषदामध्ये आपण पाहिलं, याज्ञवल्क, योगीराज याज्ञवल्क, त्यांनी काय ठरवलं? ठीक आहे, ते अर्थात ज्ञानी होते, मग ज्ञान झालेलं होतं, पण त्याचा निधिध्यासन होण्यासाठी ते सांगतात मैत्रेयीला आणि कात्यायनीला, म्हणजे दोन्ही त्यांच्या पत्नी आहेत त्यांना, की मी आता संन्यास घेणार आहे. कशासाठी? निधिध्यासन, निधिध्यासन. तर आपल्याला सगळ्यांना ज्ञान झालंय, लक्षात घ्या. आता फक्त आपलं निधिध्यासन व्हायला पाहिजे, तो पक्का निश्चय व्हायला पाहिजे. आणि तो निश्चय करणं म्हणजेच क्लेम करणं मी आत्मा आहे. आणि ह्याच्यासाठी आपण श्रवण, मनन, निधिध्यासन हे करूया. आणि सद्गुरू माऊलीने जसं आपल्याला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे कार्य चालू ठेवूया. जय कार्ड सिद्ध, जय कार्ड सिद्ध.